वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीच्या चर्चेवरून विरोधकांनी सरकारला लक्ष केलेलं आहे। मात्र इन्स्टिट्यूटची कोणतीही चौकशी लावली नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला मिळणाऱ्या अनुदानाची माहितीच साखर आयुक्तांनी मागवल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात। दादा VSI मध्ये आहेत म्हणून आता कुठेतरी मोर्चा भाजपली बारामतीकडे वळवला का काय असं आपल्याला म्हणावं लागेल। दुर्दैव आहे, अशा प्रकारची चौकशी जर करायची आदेश दिले असतील तर मला वाटतं की आता राजकारणाची ही भूमिका योग्य नाही असं माझं मत आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही। जसं इतरांनी त्या पैशाचं काय केलं याची माहिती मागितली, तेवढीच माहिती साखर आयुक्तांनी ही वसंतदादा इन्स्टिट्यूटला मागितली आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश दिल्याच्या चर्चेवरून चांगलंच राजकारण तापलंय। विरोधकांनी इन्स्टिट्यूटच्या चौकशीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली। मात्र इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे कोणतेही आदेश दिले नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं। केवळ इन्स्टिट्यूटला मिळणाऱ्या पैशांची माहिती साखर आयुक्तांनी मागवल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। दादा VSI मध्ये आहेत म्हणून आता कुठेतरी मोर्चा भाजपली बारामतीकडे वळवला का काय असं आपल्याला म्हणावं लागेल। आता ह्यांच्या का पोटात दुखते मला माहित नाही, तर कुठेतरी असंच म्हणावं लागेल। अजितदादांना प्रत्यक्षपणे टार्गेट करायचं का काय, का केलं जातं का काय असं आपल्याला म्हणावं लागेल। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही। या ठिकाणी ज्यावेळेस आपला गाळप हंगामाची बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये वेगवेगळे जे पैसे आपण कापून घेतो त्याचा विनियोग नेमका काय होतो या संदर्भातली माहिती घेतली पाहिजे असं सर्वसमक्ष ठरलं। त्यामध्ये आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट करता वर्षानुवर्ष 1 रुपया हा कापून घेतो। त्यामुळे जसं इतरांनी त्या पैशाचं काय केलं याची माहिती मागितली, तेवढीच माहिती साखर आयुक्तांनी ही वसंतदादा इन्स्टिट्यूटला मागितली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर सुद्धा विरोधकांनी टीका सुरूच ठेवली आहे। तर दुसरीकडे तक्रार आल्यानंतरच चौकशी लावल्याचं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। त्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीवरून भाजप नेत्यांच्या वक्तव्यामध्ये विरोधाभास दिसून येतोय। वसंतदादा इन्स्टिट्यूट शोध करत असेल, संशोधन करत असेल, AI प्रणालीवर सुद्धा त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेब असतील किंवा तिथे असलेल्या सगळ्या जे सदस्य आहेत त्या लोकांनी याच्यावर सुद्धा आधुनिक टेक्नॉलॉजी, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती, वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या रोपावर संशोधन, अशा प्रकारचं एक चांगल्या प्रकारचं इन्स्टिट्यूट आहे। त्यात राजकारण आणू नये असं मला वाटतं। पण दुर्दैव आहे, अशा प्रकारची चौकशी जर करायची आदेश दिले असतील तर मला वाटतं की आता राजकारणाची ही भूमिका योग्य नाही असं माझं मत आहे। चौकशीला काय घाबरायचं आहे? चौकशीत काही निघालं नाही तर संपला। त्यामुळं चौकशी लावण्याच्या नावावर आरडाओरडा करणे, तुम्ही खूप चौकशा लावल्या आहे तुमच्या काळामध्ये, म्हणजे आमच्याकडचं पाळाच वाचता एवढ्या चौकशा लावल्या, आम्ही घाबरलो का? म्हणजे शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यानंतर काँग्रेसचे शासन असताना कुणाकुणावर चौकशा लावल्या? चौकशा काही जाणून कोणी लावत नाही आणि देवेंद्र फडणवीसजी तर मुळच लावत नाही। त्यांना चौकशामध्ये फार इंटरेस्ट नाही आहे। तक्रार आली आहे, तक्रार सिरियस दिसतं तेव्हा त्या ठिकाणी चौकशा लागतात। शेतीसाठीचं नवनवीन संशोधन या शुगर इन्स्टिट्यूटमध्ये केलं जातं। शरद पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत। अनुदानाचा मूळ उद्देशाने विनियोग होतोय का याची माहिती मागवण्यात आली। साखर आयुक्त संजय कोलतेनी या संदर्भातली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून माहिती मागवली आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बोर्डावर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आहेत। वसंतदादा इन्स्टिट्यूटची चौकशी केल्यास हा शेतकऱ्यांचा अपमान ठरेल असा निशाणा खासदार बजरंग सोनवणे यांनी लावलाय। तर राजू शेट्टींनी मात्र सरकारची बाजू घेत इन्स्टिट्यूटच्या कारभारावरच बोट ठेवलंय। इन्स्टिट्यूट संदर्भात अनेक शेतकऱ्यांचा आक्षेप असल्याचं म्हणत राजू शेट्टींनी टीका केली आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही शेतकऱ्यांसाठी काम करणारी संस्था आहे। ऊसावर जेवढे काय शोध घ्यायचे जे शास्त्रज्ञ असतील, शेतकरी असतील, त्यांच्या सर्वांसाठी काम करणारी ही एक संस्था आहे। या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत। या संस्थेची चौकशी लावणं म्हणजे शेतकऱ्यांच्या जी काही गोष्टी शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेला कुठंतरी दाबायचं आणि शेतकऱ्याचा आवाज कमी करायचा अशा दृष्टीचा प्रकार दिसतो। वर्गणी देणाऱ्याला माझ्या वर्गणीचं काय झालं याचा हिशेब विचारण्याचा निश्चितच अधिकार आहे आणि त्यामुळं त्याची चौकशी झाली तर मनात पाप नसेल, काही चोऱ्या केल्या नसतील
तर त्या चौकशीला कोणी विरोध करायचं कारणच नाही. मुळामध्ये या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जे काय त्याच्या कार्यपद्धतीबद्दल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे बऱ्याच दिवसापासूनचे आक्षेप आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक बजेटचा आकडा देखील मोठा आहे. शुगर इन्स्टिट्यूटचं वार्षिक बजेट अंदाजे 50 कोटींपेक्षा जास्त आहे. दरवर्षी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला 6 ते 8.50 कोटींचं अनुदान मिळतं. यंदा सप्टेंबरमध्ये अंदाजे 8.5 कोटींचं अनुदान मिळाले. साखर कारखाने प्रति टन 1 रुपया सेवा शुल्क जमा करतात. यंदा ते शुल्क अंदाजे 5.50 कोटींच्या आसपास असेल. संशोधनात्मक शैक्षणिक कोर्स फी मधून दरवर्षी अंदाजे 6 कोटी मिळतात. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीच्या चर्चेवरून शरद पवारांना सरकारनं धक्का दिल्याची चर्चा होती. मात्र चौकशी नसून फक्त माहिती मागवल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. त्यामुळे साखर आयुक्तांच्या अहवालातून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट झी 24.